नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांबरोबरच 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक पार पडली। महाराष्ट्र आणि झारखंडने विद्यमान सत्ताधीशांनाच पुन्हा कौल दिला। पोटनिवडणुकीने मात्र सगळ्यांनाच खुश केल्याचं दिसतंय। पोटनिवडणुकीतील निकालांबाबत कुणाचीही तक्रार नाही। उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विधानसभेच्या 9 पैकी 7 जागा जिंकल्या। लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर योगी आदित्यनाथांना मोठा दिलासा देण्याचे काम या निकालाने केले आहे। राजस्थानमध्येही सत्ताधारी भाजपला चांगले यश मिळाले। अपेक्षेप्रमाणे वायनाड लोकसभा पोटनिवडणूक प्रियंका गांधींनी जिंकली। शिवाय महाराष्ट्रातील नांदेडची जागा देखील निसटत्या बहुमताने आपल्याकडे कायम राखण्यात काँग्रेसला यश आले। त्यामुळे काँग्रेस पोटनिवडणुकीच्या निकालाने समाधानी दिसते आहे। भाजपने काही अधिकच्या जागा आपल्याकडे खेचल्या। पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसकडच्या 3 जागा खेचल्या। अर्थात पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडे मतदारांचा अधिक कल दिसतो। हे लक्षात घेता हे निकाल फार धक्कादायक म्हणता येणार नाही। कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसने 3ही जागा जिंकत आपला प्रभाव अजूनही कायम असल्याचे सिद्ध केले। तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये 6ही जागांवर विजय मिळवला। त्यापैकी 5 जागा या आधीही त्यांच्याच पक्षाकडे होत्या। 6वी जागा तृणमूलने भाजपकडून खेचली। बिहारमध्येही 4ही जागा सत्ताधारी रालोआने जिंकल्या। निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पक्षाला आपल्या पहिल्या चकमकीत दारुण पराभव स्वीकारावा लागलाय। त्यांच्या सगळ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। थोडक्यात काय तर पोटनिवडणुकीने बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांचे पोट भरले आहे। धक्कादायक म्हणता येईल असा निकाल उत्तर प्रदेशात दिसून आलाय। उत्तर प्रदेशातील कुंदरकी या अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात भाजपाला मिळालेला विजय आश्चर्यकारक मानला जातोय। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आणि सध्या मंत्री असलेल्या रामनिवास रावत यांना पराभवाचा धक्का बसला। हे 2 अपवाद वगळता या पोटनिवडणुकीने सगळ्यांनाच खुश केले असेच म्हणता येईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।